नमस्कार, नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला वाढत्या उष्णतेच्या लाटेपासून आपण आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं, त्याचबरोबर उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून आपल्याला त्वरित आराम मिळवण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे। तर सध्या उष्णता खूप जास्त वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला उष्णता भडकणे, त्याचबरोबर उन्हाळीचा वारंवार त्रास होणे, आपलं शरीर कोरडं पडण्याची अत्यंत जास्त शक्यता आहे। त्यामुळे आपण उन्हाच्या वेळेमध्ये बाहेर न पडणं हाच त्यावरती एक उत्तम पर्याय आहे। त्याचबरोबर आपल्याला काही कामानिमित्त जर बाहेर जावं लागलं तर आपलं स्वतःच्या सेफ्टीसाठी पूर्णतः तोंड वगैरे पॅक करणे, बाहेरून आल्यानंतर लगेचच पाणी न पिणे ही एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही उन्हामधून आलात आणि थंडगार पाणी पिलात तर तुम्हाला नक्कीच डिहायड्रेशन होऊ शकतं, मळमळ, उलट्या, चक्कर येणे या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात। त्यामुळे उन्हामधून आल्यानंतर लगेचच पाणी न पिता 5-10 मिनिट शांत बसा आणि त्यानंतर पाणी प्या। शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण सब्जा भिजवलेला आहे ना, तो 1 ग्लास पाण्यामध्ये घेऊन त्या पाण्याचं सेवन करा। यामुळे तुमच्या शरीरातील वाढलेली उष्णता अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला थंड झाल्यासारखं जाणवणार आहे। त्याचबरोबर कोकम सरबत देखील आपण उन्हाळ्यामध्ये अवश्य प्यायला हवं, यामुळे देखील आपल्या शरीरातील वाढलेली उष्णता कमी होते। त्याचबरोबर आपण सतत पाणी पित राहणं, जास्तीत जास्त आपलं शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रयत्न करणं, या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत साध्या सोप्या आहेत आणि सर्वांना माहीत असणाऱ्या आहेत, परंतु आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व गोष्टी रिपीटेड करत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर।